जहां कल्पना शब्द न पहुँचे, ऐसे अपरंपार नेति नेति। बाबा की जय। एका नवीन आनंदी सोहळ्याला अनुभवणार आहोत। आज प्रियतम मेहेर बाबांच्या कृपाशीर्वादाने मेहेर सेवाभावी संस्थेच्या सेवा कार्यातील एक सेवा पुष्प मेहेर चरणी अर्पण होत आहे। मेहेर सेवाभावी संस्था ही एक सेवाभावी संस्था असून ना प्रॉफिट न लॉस या तत्वावरती कार्य करणारी ही एक सेवाभावी संस्था आहे। या अंतर्गत अनेक सामाजिक कार्य, समाजसेवी कार्य या ठिकाणी केले जातात। वृक्षारोपण, त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप किंवा शैक्षणिक साहित्यांचं वाटप, त्याचप्रमाणे ब्लड डोनेशन कॅम्प, तसंच नेत्रदान, देहदानाचे नामनिर्देशन हे या ठिकाणी केलं जातं। तसंच जलसंरक्षण आणि निसर्गाशी संबंधित असलेले सर्व प्राण्यांचं संरक्षण याही बद्दल जनजागृती करण्याचं काम ही संस्था करत असते। तसंच कोरोना काळामध्ये या ठिकाणी आपल्या संस्थेने आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचं वाटप केलेलं आहे। अन्नधान्यांची किट जी आहे ती सुद्धा गरजू लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे। अशा एक ना अनेक समाजसेवी कार्याच्या माध्यमातून ही मेहेर सेवाभावी संस्था कार्य करत असते। आणि सोबतच या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण दोन कार्य मेहेर सेवाभावी संस्थेद्वारे चालू आहेत। ते म्हणजे अन्नदान, मेहेर प्रसादालय, जे सावंगी मेघे रुग्णालयातील आजारी व्यक्ती किंवा पेशंट ज्याला आपण म्हणतो, पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांकरता अल्प दरात म्हणजेच अगदी 20 रुपयांमध्ये वरण भात भाजी पोळी अशा प्रकारचं पूर्ण जेवण त्या ठिकाणी या पेशंट्सना आणि त्यांच्या नातेवाईकांना पुरवण्यात येतं। रोज साधारण 250 ते 300 लोकांचं सकाळ आणि संध्याकाळ असं हे अन्न वाटप चालतं। त्याचप्रमाणे मेहेर सेवाभावी संस्थेद्वारा रुग्णांकरता आवश्यक असलेले जे साहित्य आहे, मेडिकल सर्व्हिसेस जी आहे, मेहेर मेडिकल सर्व्हिसेस, हा सुद्धा उपक्रम या ठिकाणी चालवला जातो। तर त्या अंतर्गत रुग्णांना उपयोगी असलेले स्ट्रेचर, त्याचप्रमाणे बेड, स्टिक्स, व्हीलचेअर, कमोड्स यासारख्या अनेक वस्तूंचं वाटप या ठिकाणी निशुल्क याच्यामध्ये केलं जातं। तर असे उपक्रम आणि त्याचबरोबर मेहेर ऑन कॅनव्हास या उपक्रमाचं देखील संचालन या मेहेर सेवाभावी संस्थेद्वारा होतं। तर अशा विविध उपक्रमांसोबतच आज पुन्हा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आमच्या भोयर काकू ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून एक नवीन पुष्प आमच्या या मेहेर सेवाभावी संस्थेशी जोडल्या जात आहे। एक नवीन सदस्य या ठिकाणी आमच्यासोबत, एक नवीन परिवार आमच्यासोबत जोडल्या जात आहे। याचा आम्हाला सहर्ष आनंद होत आहे आणि मी मेहेर सेवाभावी संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी आपल्या नवीन परिवारामध्ये स्वागत करते। स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। प्रियतम मेहेर बाबा म्हणतात, मेहेर बाबा म्हणजेच ईश्वर हे प्रत्येकात आहे असा विचार करून दैनंदिन जीवनात इतरांची सेवा व मदत करण्याचा प्रयत्न करा। आणि याच विचारांनी प्रेरित होऊन श्रीमती शोभाताई मनोहरराव भोयर व मुग्धाताई यांनी, तसेच भाग्यश्रीताई ठाकरे यांनी मेहेर सेवाभावी संस्थेला रुग्णवाहिका दान करण्याचा निर्णय घेतला। अर्थात ही आंतरिक प्रेरणा त्यांना मेहेर बाबांच्याच कृपेने प्राप्त झाली असावी। आदरणीय स्वर्गीय श्री मनोहरराव भोयर काका व शोभा काकू दोघेही कृषक विद्यालयात चिंचपूर येथे शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते। काका हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते आणि त्या काकांच्या पश्चात काकूंनी मुख्याध्यापक पद स्वीकारले। मुळातच काकू आणि काका हे दोनही सेवावृत्तीचेच। आपल्या कार्यकालात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली। विद्यार्थ्यांची फी भरणे, त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे, त्याचप्रमाणे हुशार विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करणे, त्यांच्या अडचणी सोडविणे इत्यादीवरतीच ते थांबले नाही, तर त्यांनी त्यांचं राहतं घर सुद्धा शाळेला दिलेलं आहे। आणि एवढंच नव्हे तर शाळेचं जे अनुदान आहे
ते सुद्धा खर्च न करता स्वतःच्याच खर्चाने काका आणि काकूंनी त्या ठिकाणी शाळा चालवण्याचे कार्य आजीवन केलेले आहे. या सेवा कार्यात काकूंनी काकांच्या पश्चात आणखी एक अनमोल योगदान दिले, ते म्हणजे आदरणीय स्वर्गीय श्री मनोहरराव भोयर काका यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रुग्णवाहिका लोकसेवा कार्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. तर आपल्या या योगदानाबद्दल आम्ही मेहेर सेवा भावीचे सर्व सदस्य आणि संपूर्ण बाबा प्रेमी, त्याचप्रमाणे अर्थातच भावी आयुष्यात या रुग्णवाहिकेचा जे जे कोणी लाभ घेणार आहेत ते निश्चितच आपले ऋणी राहतील. या ठिकाणी आदरणीय काकू आपल्या इथे आलेले आहेत, मुग्धाताई पण आहेत आणि भाग्यश्रीताई पण आलेले आहेत. तर मी आजच्या या सुवर्णयोग आहे या ठिकाणी असं म्हणता येईल, सुवर्णयोग म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मधु दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आहे, कारण आज महिला दिवस पण आहे आणि त्याचबरोबर आज काकूंचा वाढदिवस पण आहे आणि सोबतच या लोकार्पण सोहळ्याचा सुद्धा एक आपण सोहळा या ठिकाणी घेणार आहोत. तर मी आदरणीय काकू मुग्धाताई आणि भाग्यश्रीताईंना इकडे समोर आमंत्रित करते आणि त्याचबरोबर आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करते आणि त्यांनी काकूंना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन तसेच हा आमचं एक स्मृतिचिन्ह, आमची एक प्रेमाची भेट त्यांनी काकूंना द्यावी अशी मी सर्वांना विनंती करते. काकूंनी कृपया व्यासपीठावर यावं. अवतार मेहेर बाबा की जय, अवतार मेहेर बाबा की जय, अवतार मेहेर बाबा की जय. तुम्ही द्या मुग्धा दे, या ना समोर या. आज खरोखर हा एक सुवर्ण कंचन योग या ठिकाणी घडून आलेला आहे. विनंती करते की त्यांनी हा मोमेंटो जो आहे तो आदरणीय शोभा काकू आणि मुग्धाताई आणि भाग्यश्रीताई तिघींनाही द्यावा. इथे थोडस इकडे मध्ये येऊन सेंटर टाकू, इकडे या सेंटरला, इथे या. या ठिकाणी मेहेर सेवा भावी संस्थेचा हा मोमेंटो देऊन एक जण कोण. अवतार मेहेर बाबा की जय. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर काकू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. दिव्य सनातन परम दयागन, दिव्य सनातन परम दयाघन, हे जगदुद्धारो मेहर मन आरती स्वीकारो. विचिर मन आरती स्वीकारो. दीप चंदन चरचाना, भोग लगाना फूल चढ़ाना. फूल चढ़ाना, फूल चढ़ाना, तुमरा ही तुमको लौटाना. काहे बड़ाई करूं मेहर मन आर
आरती स्वीकारो विहीर मन आरती स्वीकारो सकल निधि के तुम कारण हो, सकल विश्व तारनहारे हो। तुम सम और नहीं तुम ही हो, हे सत अवतारो मेरा मन आरती स्वीकारो विहीर मन आरती स्वीकारो जय बाबा